सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर तुमची पूजा झालीच असेल तर माझी पण पूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि यावेळेस काय झालं, मी जाऊन मुकुट देखील घेऊन आले महालक्ष्मीचं। अगोदरचं देखील होतं, पण खूप वर्ष मी वापरलं, खूप म्हणजे 4-5 वर्ष तरी मी वापरलं। आणि थोडंसं ते ना जुनं जुनं वाटत होतं आणि कलर ते देखील ना गेल्यासारखं वाटत होता त्याचा। तर त्यामुळे मी ना असं मुकुट घेऊन आली, हे तुम्ही पाहू शकता। असं मुकुट मी घेऊन आले आणि इथे नथ देखील लावली, कानातले लावलं आणि ना 12च्या आत पूजा करायची असते आणि खूप उशीर होत होता। तर त्यामुळे मग मी मुकुट नाहीच लावलं यावेळेस। पुढच्या वेळेस नक्की लावणार आहे। बिना मुकुट लावता खूप वर्ष अगोदर मी पूजा केलेली, मग त्यानंतर मग आत्ता पण केलेली आहे। तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते। आणि या अगोदरचं देखील मुकुट ना येलो कलरचंच होतं, पण हे थोडंसं वेगळ्या पॅटर्नचं आहे। हे जे आहे ना हा पार्ट, तर हा पार्ट वगैरे त्या मुकुटला नव्हता, तसं घेतलेलं। पण अशामधनं थोडंसं छान वाटतं ना, तर त्यामुळे मी असं एक मुकुट घेतलेला आहे। नथ लावली आहे आणि कानातले वगैरे घातले आहे। पण मंगळसूत्र वगैरे मी ना काढूनच ठेवलं नव्हतं। बिना मंगळसूत्र घालता वगैरे कशाला घालायचं, म्हणजे मला बरोबर वाटत नव्हतं। त्यामुळे मग मी फक्त नारळच ठेवलेला आहे आणि ओटीचं सामानामध्ये कसं मंगळसूत्र वगैरे बांगड्या वगैरे सगळंच आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता। आणि नारळ, आंब्याची पानं आणि 5 प्रकारच्या झाडांच्या पानांमध्ये तोकलक्ष्मी स्थापन करून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला आता दाखवते कसं आहे। तर मी हे मुकुट ना आता पुढच्या वेळेस लावणार आहे आणि छान सजावट करणार आहे। तर ते कशी करणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल। तर मग आत्ताची पूजा मी तुम्हाला दाखवते। तर असं पूजा करून घेतले। हा कापडच आहे, हा कापड काकूच्या इथे होता, मला खूप आवडलेला। तर काकू बोलली हे ठेवून घे ना, तुला आवडला। तर मग मी हा कापड इथे ठेवला आणि इथे फुलांच्या पाकळ्या तोडून लावलेल्या आहेत। आणि इथे एक फुल ठेवलं आणि आंब्याची पानं उरलेली होती, तर मग इथे आंब्याची पानं लावून घेतली आहे। आणि आपले गजलक्ष्मी तर हे इथे ठेवल्या दोन्ही। आणि इथे लक्ष्मी माता, गणपती बाप्पा आणि इथे कलश स्थापन केला। दक्षिणावरती माझ्याजवळ ना हे शंख आहे दक्षिणावरती, आणि कवड्या देखील आहेत। आणि 5 रुपयाचे जे कॉईन असतात ना त्याच्यावरती दुर्गा माता असते, तर ते देखील माझ्याजवळ 2 कॉईन आहेत। तर मग ते देखील ह्याच्यामध्ये पूजा केलेली आहे। आणि हे जे आहे ना स्वास्तिक, हे चांदीचं आहे। तर हे देखील मी पूजा करून घेतले, कवड्यांची देखील करून घेतले आणि इथे समई लावलेली आहे। तर अशी छान अशी छोटीशी पूजा मी करून घेतलेली आहे। फळं देखील इथे ठेवून घेतलेली आहेत मी। आणि हे जे आहे ना ओटीचं सामान आहे, इथे हे गहू ठेवलेत मी असे। आणि ह्या ओटीच्या सामानामध्ये मंगळसूत्र, बांगड्या, मणी वगैरे सगळंच, रबर बँड, तेल, मेहंदी असं सगळंच आहे। तर अशी छानशी मी पूजा करून घेतलेली आहे। आणि ही आहे रोजची पूजा। तर दिवानं आता शांत झालाय। तर आज एवढंच, आणि मला तुम्हाला ही माझी पूजा दाखवायची होती, तर त्यामुळे मी हा छोटासा मिनी ब्लॉग बनवलेला आहे। तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये। बाय।